अरे बाबा ऐक तर कधी जाईल जाऊ इथंच चालली कोणची गाडी खास तरी करतो बापरे गावातलं दिसते काय करताय काही नाही कॉलेजला चालले होते उशीर झाले अरे जायचंय हा भाई काम होत तुमच्याकडे बोल ना तूच कर बर ते अरे ओके चिठ्ठी ती भाऊला बोलता येत नाही ना मग भाऊला आवडते तू मग त्याने चिठ्ठी दिली काय पण भाऊ दारा वा काय लिहिले प्रिय वैष्णवी काय कलिंगडाचा जसा भाव वाढलाय तसा तुझाही भाव माझ्या मनात वाढलाय वा भाऊने लिहिलंय ज्याप्रमाणे शेतकरी डाळिंबाला जपतो त्याचप्रमाणे मी तुलाही जपायची तयारी आहे आयुष्यभर बर वेळ निघून गेल्यावर जसं डाळिंबाचं मार्केट पडतं तसंच तुझं मार्केटही माझ्या मनातून पडायच्या आधी मला हो म्हण हो खरंय मग भाऊचं मन आहे ना लई हो ना हे असं का मग हे कलिंगडाचं हेच काय चिठ्ठी लिहिली काय प्रेम एक्सप्रेस केले वाव सो स्वीट शेतकरी भाऊ शेतकरी भाऊ मोठा आहे बागायतदार लोक आले बरोबर छान हा छान आणि हे लिहिलंय कोणी तूच काय नाही भाऊनी लिहिलंय भाऊचे बोल आहे भाऊचे बोल मग त्या तूच सगळं प्रेम वगैरे करतोय मग रिलेशन मध्ये पण मी तुलाच हो म्हणायचंय का त्यांना म्हणायच्या ऐवजी भाऊला हो म्हणायचंय आपण भाऊचं बोलायचं धडा होत नाही म्हणून आपण आलो बोलायला अरे कसला तुझा भाऊ रिस्पेक्ट कसला तुझा असला भाऊ ज्याचं बोलण्याची हिंमत नाही तू त्याचं मला विचारायला आलाय का भाऊची लय हिंमत आहे मोठ्या मोठ्या पोस्टला असते भाऊची हिंमत इथं कुठं गाव लेवलला दाखवी नाही बरोबर तुझे भाऊ आता लय हवेतच चालले जसं काय का नाही ती काय माहितीच काढायला आली का नाही भाऊ थंड घ्या तुम्ही काय भाऊ लावले रे आणि असं रस्त्यात आडून चिठ्ठी बिट्टी देताना काय वाटतं का नाही तुझ्या भाऊला कुठं अडवायचं मग मनातलं व्यक्त केलं ना आपण मग हे असं डाळिंबाचा भाव कुठं त्याचा भाव ह्याला म्हणतात का प्रेम तू शहाणा तुझा भाऊ तर त्याच्यापेक्षा जास्त शहाणा आहे का नाही आहेच मग हुशार म्हणते भाऊ तुम्हाला लेवल लेवल मग सोड गरीब माणसांना भाऊ भेटत नाही तर पण चला जाऊ द्या म्हणलं होय भाऊ आता तू मला बोलायला वेळ आणली म्हणून सांगते काय माझ्या मनातलं सांगते त्याच्याबद्दल घेऊन आलास पण माझं प्रेम तुझ्यावर आहे ना ते नाही कळलं कधी तुला मला असं वाटलं स्वतःबद्दल विचारायला येशील आलं तर कोणत्या भाऊ बद्दल विचारायला दररोज माझ्या कॉलेजच्या बाहेर उभा असतोस तुला एवढं कळलं नाही का मी तुला बघते म्हणून अरे काय बोलते भाऊ काय पण बोलायला लागली याच्यासाठी नाही जात भाऊ काय पण बघते म्हणजे तू किती वेळा सांगितले मी तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण तू कधी ऐकूनच नाही घेतलंस माझं प्रेम तुझ्यावर आहे आणि आलं त्या भावाचं प्रपोज घेऊन अरे काय तुला काय वाटायला पाहिजे ना तसं नाही काय भाऊ भाऊ तसं नाही म्हणजे तुला मानत माझ्याबद्दल काहीच नाही का तू रे जा तू आम्हाला दोघांना बोलू दे जरा भाऊ नाही हो थांबू दे भाऊ इथं राहू मग ठीक आहे त्यांच्या समोर सांग माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं पण माझ्यावर प्रेम आहे ते सांग उगाच त्याच्या समोर माझ्या भावाचे प्रेम माझ्या भावाचं प्रेम असलं नको करू तुझं पण माझ्यावर प्रेम आहे मला माहिती नाही भाऊ काय करत होतो कॉलेजच्या बाहेर दुसऱ्या पुढे जात होतो मी सेटिंग लागली का मी नाही लावली काय बोलणं चाललंय काय नाही थोडं पर्सनल आहे भाऊ खरंच नाही लावली मी आता काय करू मी बसा जाऊ आपण होय मला कॉलेजला नेऊन सोड आणि तू तुझं बघ रे आणि मला नाही माहिती मला तुझं उत्तर होत पाहिजे बाकी मला काय माहिती नाही याचं त्याचं प्रपोज घेऊन नको येऊ माझ्याकडं कुत्र्याला हाकाल करते मला डायरेक्ट लेवल शून्य डायरेक्ट आणि चल मला कॉलेजला सोड तू हो बाजूला चल लागला लगेच चल हो बाजूला हे आधीच मला विचारते सोडून दुसऱ्याचं प्रपोज घेऊन आले चल लवकर जातो भाऊ